नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण आपला सरळ व्याज, आता व्याजमध्ये आपण ते दोन चॅप्टर बघणार आहोत। कोण? चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज, बरोबर आहे। आणि तिसरा एक प्रकार या दोघांच्या मिक्स वरती येणार आहे, बरोबर आहे। तर आज आपण आपला सरळ व्याज हा चॅप्टर बघणार आहोत। सरळ व्याज या चॅप्टरमध्ये आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत, म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी जो काही बेसिक पार्ट लागतो तिथून आपण सुरू करणार आहोत, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी म्हणजे कशा, जशा की आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण हे नेमकं व्याज जे असते, व्याज हे कशा पद्धतीने आपण म्हणजे याचं स्वरूप काय असते हे आपण बघतो। तर त्याच पद्धतीचे काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला इथं आपल्या सिलेबसमध्ये आहेत, बरोबर आहे। तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा सरळ व्याज पूर्ण कंप्लीट करणार आहोत, त्याच्यानंतर सरळ व्याज झाल्यानंतर चक्रवाढ व्याजचा भाग आणि त्याच्यानंतर दोघांचे मिक्स प्रश्न, ओके। कारण ह्या मिक्स प्रश्नावरती पोलीस भरतीला भरपूर आलेले आहेत, म्हणजे बेसिक वरतीच तुमचं हे म्हणजे पोलीस भरतीचं जे आहे ते बेसिक वरतीच क्लिअर होईल आणि थोडं थोडं पुढे गेलो आपण की टीसीएस आणि आयबीपीएस चं क्लिअर होईल, ओके। चला मग आज आपण सुरू करूत यावर। चला आता आपण थोडंसं बेसिक बघूत। नेमकं सरळ व्याज आहे काय, है ना। आता आपल्याला माहित आहे दोन व्याज आहेत, एक सरळ व्याज असते, एक चक्रवाढ व्याज असते। मग नेमकं सरळ व्याज म्हणजे काय? तर सरळ व्याज जे असते हे तुमचं फक्त मुद्दलावर मिळणारा व्याज असते। व्याजावर व्याज लागते का ह्याच्यात? नाही, फक्त मुद्दलावर मिळणारा व्याज म्हणजे कुठलं व्याज असते? सरळ व्याज। मग सरळ व्याजच्या सुरुवातीला थोडंसं आपल्याला माहित पाहिजे सरळ व्याज, ठीक आहे। तर सरळ व्याज असते काय? केवळ मुद्दलावर मिळणारे व्याज। मुद्दल म्हणजे काय? जी रक्कम आपण व्याजाने देतो त्या रकमेला काय म्हणतो? मुद्दल। मुद्दलावर मिळणारे व्याज, मुद्दलावर मिळणारे व्याज, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? सरळ व्याज। आता ह्या सरळ व्याजची नेमकी पद्धत काय असते? समजा एक उदाहरण लिहिला, समजा आपण काय म्हणू, 1000 रुपये आहेत। 1000 रुपये हे काहीतरी व्याजाचा दर असणार आहे, है ना, काहीतरी व्याजाचा दर असणार आहे। तर समजा म्हणू 10% दराने दिले 2 वर्षासाठी। किती वर्षासाठी दिले? 2 वर्षासाठी। तर आपल्याला व्याज काय मिळेल? कुठल्याही व्याजावर व्याज नसते, हे मात्र पक्का। कुठं? आपल्या सरळ व्याजमध्ये। म्हणून सरळ व्याज काय असते? दरवर्षी सारखा असते। सरळ व्याज काय असते? दरवर्षी सारखं। परंतु चक्रवाढ व्याज काय? दरवर्षी वाढत जाते, दरवर्षी काय होते? वाढत जाते। मग बघा बरं, समजा मी 1000 रुपये दिले होते व्याजानं, पाहता तर या 1000 रुपयाचे 10%, बरोबर आहे। पाठ करत बसायचं नाही, ते याच्यावाले जे आहेत काही लोक पाठ करायला लावतात, काय टक्के, 10% म्हणजे 1/10। नाही पाठ करायचं। किती वेळ लागणार आहे तुम्हाला? बिना कामाचं डोक्यात नको ते आगाऊ ठेवणे नाही ठेवायचं, काहीच करायचं नाही। किती टक्के? 10%। मला 100 लिहायला किती वेळ लागला? सेकंद लागले। अरे मग कशाला डोक्यात ठेवता की बाबा 12% म्हणजे काय, 25% म्हणजे काय, 50% म्हणजे काय? नको ना, काही गरज नाही पाठ करायची, ठीक आहे। चला 0 कटून गेले तर किती रुपये व्याज मिळालं? 100 रुपये। आता मी जेव्हा एवढंच केलंय तर हे जे आहे ना, हे 1 वर्षाचं आहे। काय? 1 वर्षाचं। मग आपल्याला जर समजा 2 वर्षाचं पाहिजे असेल तर काय करायचं? या वापस मागं जाऊ थोडंसं। समजा आपल्याला 2 वर्षाचं पाहिजे असेल, इथे लिहितो, अंडू होत नाही तेवढं। समजा हे आपण जे काढलं हे 1 वर्षाचं, मला समजा जर 2 वर्षाचं पाहिजे असेल तर ह्याला गुणिले 2 करा। 3 वर्षाचं पाहिजे असेल तर गुणिले 3 करा। 4 वर्षाचं पाहिजे असेल तर गुणिले 4 करा। जेवढ्या वर्षाचं पाहिजे तेवढे गुणिले करा, बरोबर आहे। बर, मग आता याचं जे काय उत्तर येणार आहे ते काय असणार आहे? व्याज असणार आहे। ते काय असणार आहे? तुमचं व्याज असणार आहे, बरोबर आहे। आणि याच्यामध्ये हे जे आपण 1000 लिहिले याला म्हणतो आपण व्याजानं दिलेली रक्कम, ज्याला म्हणतो आपण मुद्दल, मूळ रक्कम, बरोबर आहे। मुद्दल किंवा मूळ रक्कम। मग ही झाली तुमची मूळ रक्कम, ही काय झाली हो? मूळ रक्कम। बर, आता तुम्ही हे जे 10 आहे, हे 10 हे काय आहे? हा व्याजाचा दर आहे। व्याजाचा काय? दर। आणि तो नेहमी काय असावा? व्याजाचा दर नेहमी दसादसे असावा। याचा अर्थ काय होतो?
अर्थ दर साल दर शेकडा हा याचा फुल फॉर्म होतो. अर्थ काय होतो ते दशादशे म्हणजे काय असते की प्रत्येक 100 मागे एका वर्षासाठी मिळणारी रक्कम म्हणजे दशादशे असते. काय म्हणलो मी? प्रत्येक 100 मागे एका वर्षासाठी मिळणारी रक्कम ते म्हणजे दशादशे असते. ओके आलं. मग दशादशेमध्ये असावे. ओके मग हे शेकड्यामध्ये असणार आपलं कायम. मग याला म्हणतो आपण दर. त्याला काय म्हणायचं? दर. बरोबर आहे दर. आणि हे जे असतंय याला काय म्हणायचं? मुदत. बाबा ते व्याज किती वर्षासाठी दिले, किती कालावधीसाठी दिले, ती मुदत. आले. मग हे जे भागिले 100 असते ना, हे इथं भागिले 100 ते सुद्धा यांच्या भागिले 100 येते. मधात काय काय चिन्ह आहे? गुणाकार आहे है ना. मग आपण व्याज म्हणतो का बा मूळ रक्कम त्याला मुद्दल, मुद्दल इंटू दर इंटू मुदत असं म्हणतो. आपल्याला हे बुकमध्ये असं दिलेलं आहे सूत्र. बरोबर आहे. तर हे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग भागिले 100 का असतंय? तर तुमचा जो दर असतो तो कायम शेकड्यात असतो. त्याच्यामुळं ते टक्क्याचं चिन्ह काढून टाकण्यासाठी काय करायचं? भागिले 100 करायचं. ठीक आहे. चला या आता आपल्याला हे कळालं नेमकं हे व्याज असतंय कसं है ना. मग आता याचे थोडेसे काही पॉइंट आहेत पहा. सरळ व्याज, सरळ व्याज हा दरवर्षी सारखेच असते. सरळ व्याज दरवर्षी काय? सारखेच असते. सरळ व्याज दरवर्षी सारखेच असते. ठीक आहे. आता चक्रवाढ व्याज सुद्धा पहिल्या वर्षी जेवढं सरळ व्याज आहे तेवढंच असणार ना. कारण व्याजावर व्याज म्हणल्यानंतर पहिले व्याज तर येऊ द्या. मग व्याज आलं सुरुवातीचं तर त्याच्यावर लावसाल ना. मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षासाठी सारखेच असतात. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? दोघातला फरक 0 असतो, समान असतात है ना. मग इथे लिहितो वाटल्यास तो पॉइंट. पहिल्या वर्षासाठी बघा आता पहिल्या वर्षासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय असते? सारखेच असतात. चक्रवाढ व्याज सारखेच असतात. म्हणून पहिल्या वर्षासाठी यांच्यातला फरक काय येतो? 0 येतो. ओके. ह्या फरकाच्या बाबतीत पोलीस भरतीला पहिल्या वर्षात काय असतंय? फरक 0 हे एक माहीत पाहिजे. 2 वर्षाचा फरक माहीत पाहिजे. जर तुम्ही MPSC देत असाल, कंबाईन देत असाल तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत माहीत पाहिजे. ओके. मग आपण पुढे बघणार आहोत आता. कारण 2 वर्षाच्या याच्यावरती तुम्हाला 12-13 प्रश्न आलेत आतापर्यंत. फरक बरं फरक. ओके चला त्याच्यानंतर तुमचं हे जे आहे कोणतं? दशादशे. दशादशेचा अर्थ कळाला. ओके. मुद्दल म्हणजे काय? जी तुम्ही व्याजाने देणारी रक्कम असते तिला काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. दर म्हणजे जे काय आपण त्याला शेकडा दर लावतो ते दर. ओके. आणि मुदत तर माहिती आहे किती वर्षासाठी. चला मग आता मला असं म्हणायचंय की बाबा सरळ व्याज असतंय काय? सरळ व्याज असतंय काय? सरळ व्याज असतंय तुमची मुद्दल किती आहे ती मुद्दल इंटू दर काय? तो दर आणि मुदत. ओके. आणि काय असतंय? मुदत. आणि भागिले जे आपण 100 लिहितो तर हे का असतंय 100? हे दर तुमचा नेहमी कशात असतो? शेकड्यात असतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण की 100. हे असं नाही ध्यानात ठेवलं तरी चालतंय. कसं काय? तुम्हाला काय करायचंय? 1000चे 10% आपण असंही काढणार आहोत. मग 1000चे 10% काढले किती वर्षासाठी करायचे? तेवढे गुणिले करा. एका वर्षासाठी 1000चे 10% 100. जेवढं गुणिले करायचंय, जेवढ्या वर्ष करायचंय तेवढं गुणिले करा. म्हणजे नाही ध्यानात ठेवलं तरी चालतंय. ओके. पुढे सरळ व्याज इक्वल टू याला म्हणतात बघा प्रिन्सिपल अमाऊंट P. ओके. हां R म्हणतात R. PR म्हणजे रेट आणि T म्हणजे काय? तुमचा जे काय कालावधी असेल तो कालावधी. बरोबर आहे. हे एवढं. तर हे असते तुमचं काय? सरळ व्याज. आता मला सांगा समजा तुम्ही एखाद्या बँकेकडून 10,000 रुपये व्याज घेतलं. 10,000 रुपये तुम्ही रक्कम व्याजाने घेतली. बरोबर आहे. मग 1 वर्षानंतर वापस देताना तुम्ही 10,000 देता का हो? नाही देत. मग किती देता? मग तुम्ही त्याला काय करता? तुम्ही त्याला जे काय वर्षाचं व्याज होतंय ते व्याज आणि त्याची मुद्दल हे दोन्ही वापस करता ना. हा तर मग ते व्याज आणि मुद्दलला काय म्हणतात? त्याला म्हणतात रास. काय म्हणतात? रास. मग रास काय असते? रास असते तुमचं मुद्दल जे काय असेल ती मुद्दल काय? मुद्दल प्लस काय? तुमचं व्याज. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला कामात येणार आहे रास. ओके. कारण व्याज काय असते?
जे काय तुम्ही रक्कम भरलात ती रक्कम आणि जे काय तुम्ही रक्कम घेतला होता ती रक्कम, ह्याच्यातला दोघातला फरक म्हणजे काय असते, व्याज असते. ठीक आहे, चला या आता याच्यामध्ये थोडंसं आणखी पुढचं माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे, हे जे टी आहे, ह्या टी जे आहे ना, टी वरती भरपूर काहीतरी घोळ होतो. कसा होतो, कधी कधी हे टी जे आहे ना, हे टी महिन्यामध्ये देतात, पण नाही, आपल्याला कशात पाहिजे, ते वर्षातच पाहिजे. काय, वर्षातच पाहिजे. ठीक आहे, एवढं लिहिलं का. चला मग आता आपण थोडंसं पुढं जाऊ या. आता हे आपलं पहिलं लेक्चर आहे बघा आपल्या सरळ व्याजचं. मधामध्ये बराचसा गॅप पडला होता आपला. आपण मला वाटतं भागीदारीपर्यंत आलो होतो ना. हां, आता आपण पुढं आपले बाकीची सिरीज कंप्लीट करू. चला या आता जाऊ पुढे. आता तुम्हाला काही पॉईंट लिहायचे आहेत. पॉईंट काय आहेत पहा, कशाबद्दलचे, तुमची जी मुद्दल आहे, मुदत आहे, त्या मुदतबद्दल तुम्हाला काही पॉईंट लिहायचे आहेत. मुदतबद्दल काय पॉईंट महत्त्वाचे आहेत पहा. आता इथे लिहितो पहिला पॉईंट, मुद्दत ही नेहमी कशात असावी, वर्षात असावी. नेहमी कशात असावी, वर्षातच असावी. ओके, कशात असावी, तर वर्षातच असावी. समजा मुदत एकच मिनिट, समजा मुदत ही महिन्यामध्ये असल्यास त्याला कशात रूपांतर करायचं, त्याला वर्षामध्ये रूपांतर करून लिहायचं. त्याला वर्षामध्ये रूपांतर करून लिहावे. वर्षामध्ये रूपांतर करून लिहावे. रूपांतर करून लिहावे. आता हे कसं लिहायचं, वर्षामध्ये रूपांतर करून कसं लिहायचं. समजा एक उदाहरणार्थ ती जी मुदत दिले, ती मुदत दिले समजा तुमची 7 महिने. काय दिलं, 7 महिने. 7 महिन्याला वर्षात कसं करतात, 7 महिन्याला वर्षात करतात. याला कितीनं भागायचं, 12ने. मग हे कशात झाली, वर्षात झाली. बरोबर आहे. आणि समजा जर तुमची मुदत दिवसात दिली असेल, समजा मुदत ही दिवसामध्ये दिली असेल, मुदत कशात दिली असेल, दिवसामध्ये दिलेली असेल तर हां, तर ती कशात घ्यायची, वर्षामध्येच घ्यायची. तर ती वर्षामध्ये घ्यावी. मग आता वर्षात कसं घ्यायचं, वर्षामध्ये घ्यावी. ओके, वर्षामध्ये घ्यावी. उदाहरणार्थ समजा आपल्याला म्हणले 142 दिवस. ओके, ह्याला वर्षामध्ये कसं करायचं, दिवसाला वर्षामध्ये कसं करायचं पहा बरं. एका वर्षात किती दिवस असतात, 365. मग याला काय करायचं, 365 न भागायचं. आता तुम्ही म्हणसाल मग कवा 366 असते, तसं काय घ्यायचं नाही, फक्त काय करायचं, 365 न भागायचं. ओके, मग हे तुमचं कशात आलं, वर्षामध्ये आलं. हे कशात आलं, वर्षामध्ये आलं. आता याच्यात तिसरा एक पॉइंट थोडासा महत्वाचा आहे, राशी राशीतील फरक. आता हे फार महत्वाचा पॉइंट आहे. कसं काय, कारण आपल्याला एक पुढे प्रश्न येतो, 4 वर्षात दुप्पट होते तर 3 वर्षात किती पट होईल, 10 वर्षात किती पट होईल, ते टाईपचे प्रश्न आहेत ना. त्याच्यामध्ये हे जर वाक्य वापरसाल तर कुठलंही डोक्यात ठेवण्याची गरज नाही काही, एकदम साध्या आणि बेसिक जे काय आहे त्याच्या पद्धतीने येते. पण हे वाक्य माहित पाहिजे. राशी राशीतील फरक म्हणजे व्याज असते. राशी राशीतील फरक म्हणजे व्याज असते. एक उदाहरण देतो पहा. समजा 100 रुपये मूळ रक्कम आहे, तर असं म्हणतंय 100ची 3 वर्षामध्ये 5 पट झाली. काय झाली, 100ची 5 पट झाली. तुम्ही दिली होती किती, 100, झाली किती, 500 है ना. मग ते वरचं जे 400 आहे, ते 400 काय आहे, व्याज आहे. त्याला म्हणतात दोन्ही राशीतला फरक म्हणजे काय असतो, व्याज असतो. ठीक आहे. चला आता आपल्याला ह्या एवढ्या गोष्टी याच्यामध्ये थोड्याशा माहीत पाहिजे होत्या. चला आता आपण पुढे जाऊ, थोडंसं प्रॉब्लेमकडे जाऊ या. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये अशी थेअरी विशेष काही नाही आहे, है ना.
थेरी अशी विशेष काय नाही. थेरी तुमची गुणोत्तर प्रमाणमध्ये थोडंसं बेसिक लागायचं आणि बुद्धिमत्तेमध्ये थेरी जास्त लागते. चला बरं या आता याचे आपण काय करू, बेसिक पासूनचे प्रॉब्लेम थोडेसे घेऊ. बेसिक प्रॉब्लेम काय असतात ते कव्हर करू. चला या बरं. आता समजा हा पहिला प्रॉब्लेम दिलाय आपल्याला. हा पहिला प्रॉब्लेम दिला, दिसतंय का? मला तर क्लिअर दिसायला बघा स्क्रीनवरती. ओके. हां चला. आता गोपाळने 15,000 रुपये रक्कम दशांशे 12% दराने, गोपाळनं काय केलं, 15,000 रुपये रक्कम दशांशे 12% दराने 5 वर्षासाठी काय केली, व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल? ठीक आहे. चला या मला सांगा आता तुम्हाला व्याज द्यायचंय, किती व्याज काढायचंय, मुद्दल किती होती 15,000, त्यानं 15,000 रुपये कोणत्या दरानं दिले, 12% दराने, आणि टक्क्याचं चिन्ह काढून टाकण्यासाठी काय करायचं, दशादशे म्हणजे दरसाल दर शेकडा, शेकडा म्हणजे काय आलं, टक्के आले. ओके. हां किती दिवसासाठी, तर 5 वर्षासाठी. चला जे जे भागाकार करता येईल तेवढा तेवढा करा. काय येतं बघा, 150 गुणिले 12 पंचे 60, मग 150 गुणिले इकडं काय आलं 60, तर उत्तर काय बघा 15 सक 90, 15 सक 90, पुढचे किती 2 शून्य, म्हणजे तुमचं जे व्याज आहे ते व्याज किती जाणार आहे, 9,000 रुपये. किती व्याज जाणार आहे, 9,000 रुपये. ओके आलंय. कारण इथं कॅल्क्युलेशन कसं केलं, 2 शून्य कटले, बाकीच्यांचा गुणाकार केला, हे 12 पंचे 60 आले आणि 150 आहे. ओके. मग 150 हे 60 वेळा घ्यायचे, 150 काय 60 वेळा किंवा गुणाकार करा. आले. हां चला नेक्स्ट घेऊत. आता पहा बेसिक प्रॉब्लेम आहे ना. सुरुवातीला तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये फक्त एकच अडचण येते सरळ व्याजमध्ये, की बाबा ते म्हणजे मुदत. मुदत घेताना तुम्ही नेहमी कशात घ्यायची, तर मुदत घेताना नेहमी वर्षात घ्यायची. महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील आणि त्याचा व्याजाचा दर किती आहे, 10% असेल, तर महेशला 10 वर्षानंतर किती व्याज मिळेल, व्याजच का, नाही किती रुपये परत मिळायला पाहिजे. आता किती रुपये परत मिळायला पाहिजे याचा अर्थ काय हो, तुम्ही दिलेली मुद्दल पण वापस घेणार आणि त्याच्यावरती झालेलं व्याज पण वापस घेणार, बरोबर आहे. मग सांगा बरं, पहिले व्याज काढूत. व्याज तुम्हाला रास विचारले, सगळी रक्कम विचारले, व्याज किती रुपये दिल्यावर त्यानं व्याजानं 10,000, किती रुपये दिले 10,000, बरं किती टक्क्यानं दिले, 10% दिले, आणि किती वर्षासाठी दिले, 10 वर्षासाठी दिले. मग चला पोलीस भरतीला आलेला हा प्रश्न आहे हो. चला आता काय करणार, 2 शून्य 2 शून्य कटले, मग सरळ सरळ तुम्हाला काय आलं व्याज बघा, 10,000 रुपयाचं 10% दराने 10 वर्षानंतर किती रुपये व्याज होईल, तर व्याज होईल तुमचं, हे पुढचे जे आहेत ना हे तुमचे कटून गेले, म्हणजे तुमचं जे व्याज होईल ते किती होईल, 10,000 रुपये व्याज होईल. 10,000 रुपये काय होईल, व्याज होईल. म्हणजे 10 वर्षात ती रक्कम काय व्हायले, डायरेक्ट दुप्पट व्हायले ना. 10 वर्षात काय व्हायले, डायरेक्ट दुप्पट व्हायले है ना. तुम्ही एका वर्षाला जर काढलं 10,000चे 10%, तर ती किती येते हो, 1,000 रुपये. मग दरवर्षी 1,000, दरवर्षी 1,000, दरवर्षी 1,000, मग तुमच्या 10 वर्षात किती होईल, 10,000, म्हणजे 10,000 व्याज. पण आता त्यानं विचारलंय तुम्ही किती परत मागसाल त्याला, कारण तुम्ही दिली होती किती 10,000, हे तर मागणार ना, का ते सोडून देताना व्याजच घेता ओ. आणि हे काय असं, म्हणजे काय आलं तुमचं उत्तर, तुम्ही 20,000 रुपये त्याच्याकडून वापस घेणार. किती, 20,000 रुपये. कळालं. ओके. हां चला या नेक्स्ट आणखी पाहता. आता याच्यात सांगा, सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1,600 रुपये कर्ज घेतले. जर त्याने कर्ज फेडताना 784 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय असेल. आता बघा काय म्हणलंय, तुम्हाला व्याज माहित आहे, व्याज किती दिले 784 इक्वल टू किती रुपये व्याजाने दिले होते 1,600. बरं आता दर काय आहे, दर काय म्हणलंय त्यानं, सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी. समजा आपण जर म्हणलं दर काय लिहतो, काहीतरी अक्षर लिहा, आर लिहूत का, आर, समजा आर लिहिलं आणि भागिले काय 100. बरं तो नेहमी काय असतो, दशादशे शेकड्यामध्ये असतो. हां आणि टी काय घ्यायचंय, जेवढं तुमचा दर तेवढंच काय घ्यायचंय तुम्हाला, टी घ्यायचंय. मग 5 वर्ष असेल तर हे बी 5, दर 5% असेल तर वर्ष बी 5, 10 असेल तर वर्ष सुद्धा 10. मग सांगा बरं आता तुम्हाला हे इथल्या इथं भाग देता येते का बघा, 2 शून्य कटले, 784 हे गुणाकारात, इकडे येऊन भागाकारात,
आणि इकडे आर इंटू आर काय झालं, आरचा वर्ग. भाग द्या बरं. 16 न देता का कसं देता, जाऊ द्या बारक्यानं द्या, 4 न द्या. 4 चूक 16, 4 1 4, 3 उरले 38 झाले, 4 9 36, 2 उरले 24 झाले, 4 सख 24, 4 न द्या परत. 4 चूक 16, किती उरले, 3 उरले, 4 9 36, 49 इक्वल टू आरचा वर्ग. म्हणजे आर काय आलं, 7% तुमचं आर आलंय. दर किती आलाय, 7%. ओके, म्हणजे दर आलाय तुमचा 7. चला नेक्स्ट बघू या आता. याच्यात सांगा आता काय ते. बोला आता. चला काय येईल आता आपल्याला, काय म्हणले, 12% दराने किती वर्षासाठी, 4 वर्षात एका रकमेचे 408 रुपये व्याज झाले तर मुद्दल रक्कम किती. सोपं आहे, आपल्याला मुद्दल विचारले. आता व्याज किती झाले, 408 रुपये व्याज, आणि मुद्दल म्हणजे पी म्हणा. दर किती, 12%, टक्के म्हणले म्हणून भागिले 100 इंटू टी किती आहे, 4 वर्ष. तुम्हाला पी काढायचं आहे. चला, जे काय इकडं भागाकारात असतील ते इकडं गुणाकारात आणलं, जे काय तिकडं वरी असतील ते इकडे घेऊन या, भागाकारात आणलं, इकडं काय पी. आता भाग देताना थोडंसं काळजीपूर्वक. 12 त्रिक 36, 4 उरले 48 झाले, 12 चौक 48, बरोबर आहे हा ना. पुढे 2 हे केलं ह्याला, किंवा 4 न द्या, 4 1 4, इथं आले 25. चला 25 गुणिले 4 किती, 100, त्याचे हातचे आले 10. 25 त्रिक 75, 75 आणि 10 काय, 85, काय 85, बरोबर आहे. काय काय केलंय बघा. तर असं केलंय, यांना भागताना 12 न भागलो, 12 1 12, 12 त्रिक 36, 4 उरले 48 झाले, 12 चौक 48, खाली 4 बाकी आहे, ह्याला भागलं 25 आलं. 25 गुणिले 34 जर केलं तर ते तुमचं उत्तर काय आलं, 850 रुपये. हे काय आलं, तुमची मुद्दल आली. 850 रुपये काय आलं, तुमचं मुद्दल आलं. ओके, झाले. चला नेक्स्ट. आता या इकडे. आता याच्यात सांगा काय दिले पहा बरं. काय म्हणले, 2 लाख रुपये जसाजशी 12% दराने 5 वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतले तर याला एकूण किती सरळ व्याज, 2 लाखाचं व्याज काढायचंय. मग व्याज इक्वल टू, चला 2 लाख आहे, 2वर 5 शून्य झाले 2 लाख. 2 लाखाला दर किती, 12%. टक्क्याचं चिन्ह काढून टाका, म्हणजे भागिले काय लिहा, 100 लिहा. बरं, किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी. 2 शून्य कटले. आता काय करा, ह्यानं 2000 उरलं, इकडे 3 शून्य आहेत ना, 2000 इंटू 12 पंचे काय 60, 6 दोन्ही काय 12, त्याच्या पुढे 4 शून्य. मग तुमचं उत्तर काय आलंय बघा. 2 लाखाला 5 वर्षामध्ये 1,20,000, 1,20,000 एवढं व्याज आले. हे पर्याय लई जवळजवळ आले बघा, 1,20,000. कारण तुमचा यांचा गुणाकार जर केला 2060 वेळा म्हणजे 1,20,000. मग 1,20,000 हे आपलं आन्सर आलंय करेक्ट. 2 नंबरचा पर्याय. ते थोडे जवळजवळ आलेत बघा. ह्यानं 12,000 आहे बरं, याला 1,20,000 घेसान. चला आलंय. नेक्स्ट बोला. चला आता याच्यात सांगा. आता गणपतरावाने काय केलं, 2,250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. किती कर्ज फेडलं, 2,250 रुपयाचं 5 हप्त्यात फेडलं. त्यानं काय म्हणले, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता. आता मला सांगा, हप्ते किती येतं, 5. समजा आपण पहिला हप्ता ए म्हणला तर दुसऱ्यानं काय, दुसरा हप्ता काय असेल, पहिला जेवढा होता त्याच्यात 50 न वाढ, 50 न यस 50 न वाढ, म्हणजे दुसरा हप्ता असेल ए प्लस 50. तिसरा हप्ता काय असेल, आणखी 50 न वाढ, त्याच्यात दुसरा जेवढा होता त्याच्यात 50 न वाढ, म्हणजे ए प्लस काय होईल 100. चौथा काय, ए प्लस 150. पाचवा काय, ए प्लस 200. 5 झाले का बघा. हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि सगळे मिळून पैसे त्यानं 2250 रुपये भरले. ओके बरं. आता याच्यात ए किती वेळा आले बघा, 1 2 3 4 5, 5 ए काय झालं, 5 ए प्लस
इकडून या 200 आणि हे तुमचे 150, 350, 350 100, 450, 450 आणि हे 500 इक्वल टू काय 2250. मग 5a इक्वल टू 2250 मधून हे 500 काढून टाका. मग तुमचं उत्तर काय आलं 2250 मधून 500 काढले तर 1750 बरोबर आहे. मग 1750 ला हे गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात. 5 त्रिक 15 2 उरले 25 झाले 5 5 25 म्हणजे ये किती आलं 350. मग ये म्हणजेच काय पहिला हप्ता किती रुपयांचा होता तर ते सुद्धा त्यानं तेच विचारलंय पहिला हप्ता किती रुपयांचा होता तर किती रुपयांचा होता 350 रुपयांचा पहिला हप्ता होता. ओके चला या नेक्स्ट. एक मिनिट हे कितवा आहे चला आणखी आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत पाहता. आता आपल्याला 3-4 लेक्चरमध्ये कंप्लीट व्हावं. पोलीस भरतीचा भाग पहिल्या 1-2 मध्ये तुम्हाला जे काही येतंय तेवढं कंप्लीट व्हावं आणि थोडंसं आपण वर जाऊ TCS IBPS या परीक्षांसाठी. चला या सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून घेतले किती 6000. 3 वर्षे 6 महिन्यानंतर बँकेत रुपये 10,200 भरून त्यानं कंप्लीट केले समजा तर बँकेचा सरळ व्याजाचा दसादसे दर किती तेवढे भरले त्यानं बँकेत. घेतले किती 6000 भरले किती 10,200. मग घेतले 6000 पण भरले 10,200 मग ते वरचं 4,200 काय आहे व्याज आहे. 4,200 काय आहे तुमचं व्याज आहे बरोबर आहे. मग हे झालं तुमचं व्याज. आता पुढे चला तुमची मुद्दल म्हणजे भरलेली रक्कम किती होती 6000. बर दर किती होता का दरच विचारलाय काही दसादसे किती तुम्हाला दर विचारलाय बरोबर आहे. भागिले 100 लिहा कारण तो शेकड्यात तुम्हाला हे करायचं आहे. ओके त्याच्यानंतर किती वर्ष 3 वर्ष 6 महिने याचा अर्थ काय 3.5 वर्षे. मग 3.5 वर्षाला तुम्ही काय लिहू शकता 3.5 लिहू शकता. मग चला बरं 0 0 कटले 2 0 कटून गेले. ते 3.5 भागाकारात आहे इकडे आणा बरं 4 2 00 हे दोघंही गुणाकारात आहेत इकडे आणा 3.5 इंटू काय 60 आहे. इकडे काय आलं तुमचं आर आलं. बरं मला असं म्हणायचं आता ते खालचा जो पॉईंट आहे तो पॉईंट जर मी काढला तर वरी काय करायचं एक 0 वाढवायचा. मी खालचा काय करतो पॉईंट काढतो खालचा पॉईंट मी काढला तर वरी काय करायचं एक 0 वाढवायचा. एक 0 वाढवायचा वाढवला. चला 1 1 0 कटला 6 1 6 6 7 42 काय आलं हे असं आलंय 700. ओके आता याला खाली किती आहे 35 35 1 35 35 दोन्ही 70 शून्याला 0 म्हणजे किती टक्के आलं ते 20%. हे काय आलं तुमचं दर आला 20%. हे काय आलं तुमचं दर. ओके अशा पद्धतीने हे पहिले बेसिक वाले प्रॉब्लेम आहेत. गोष्टी काही क्लिअर व्हायला पाहिजे. घेतले किती दिले किती मग जे आगाऊचे दिले जास्तचे दिले ते काय असणार आहे तुमचं व्याज असणार आहे. ओके चला या कळालं. आता हे एक प्रश्न बघा आता काय म्हणलंय ह्याना असं म्हणलंय सुरेशने 4,500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली जर त्याने 3.1/2 याचा अर्थ होतो 3.5. ओके 3.5 वर्षानंतर 720 रुपये व्याजासह परत केले तर दसादसे दर किती. इथं पण तुम्हाला काय विचारले दर विचारलाय. आता त्यांना घेतले होते किती 4.5 पण वापस किती केले 720 केले बरोबर आहे. बरं 4.5 आणि 7 पर्यंत जर बघितलं तर तुमचं किती येतंय 2.5 आणि हे 20 म्हणजे याचा अर्थ 2,520 रुपये. 2,520 काय होतं व्याज होतं. 2,520 काय होतं व्याज होतं. बरं आता त्याचा घेतले होते किती 4,500 दर किती आहे काढायचा आहे बरोबर आहे आणि इंटू 3.5 3.1/2 ला काय म्हणायचं 3.5 म्हणायचं. चला मग 2 0 2 0 कटले. आता 2 5 2 0 हे 45 इकडे आणा भागाकारात ते 3.5 इकडे घ्या भागाकारात. ओके आता इकडे काय उरलं दर. आता मला सांगा खालचा जर मी पॉईंट काढला खालचा जर काय केलं पॉईंट काढला तर वरी काय करायचं एक 0 वाढवायचा. वरी 0 वाढवला. बेसिक वाले बेसिक मध्ये जे आहे ना हे लागतंय वरी 0 वाढवला. बरं कितीनं भाग देऊ बरं 5 न देऊ 5 7 35
पाचा पाचा 25, 2ला भाग जात नाही, 0 लिहिलो, 20 झालं, 5 चूक 20, शून्याला 0. ओके. आता 7 जाते का बघा, जाते. 7 1 7. हा इथं बघा 7 7 49, 1 उरला, 7 2 14. हे बघा 720 आले आणि खाली 45 आहे. काय आहे वरी मी बाजूला लिहितो, 720 आहे आणि खाली 45 आहे. कितीनं भाग बसतो बघा बरं, कितीनं देऊ बरं, जाऊ द्या 5 द्या, कशाला 5 9 किंवा 9 द्या. 9 5 45, 9 8 72, 80 आलंय. 5 1 5, 3 उरले, 5 6 30, म्हणजे किती टक्के आलं, 16% तुमचा दर आलाय. किती टक्के आलाय, 16% तुमचा दर आलाय. आलं का लक्षात हे? ओके, कळालंय? चला आणखी एक घेऊ या आता. बाकीचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. चला या आता याच्यामध्ये काय म्हणलंय पहा बरं, दरच विचारलाय. 5000 रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळ व्याज होते, तर व्याजाचा दर किती? हे बघा किती वर्षात, 5000 रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळ व्याज. थोडंसं याच्यामध्ये एक हे आहे, म्हणजे मला डाऊट येतोय की हे रक्कम जे आहे, रक्कममध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे. बरं आपण बघूत, काढूत या इकडे. हां 5000 रकमेचे 3 वर्ष मुदतीत किती म्हणले, 13,500. लिहू नका, थोडंसं थांबा. हे व्याज म्हणले, काय म्हणले, मुदतीत 13,500 रुपये सरळ व्याज होते. बघूत आता मुदत किती आहे, 5000. ओके, हां 5000. तर किती वर्षासाठी ते दर तुम्हाला काढायचा आहे, किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. ओके चला या आता 0 कटवा ना, 0 कटले. मग 13,500, तर ते 50 आणि ते काय 3, 50 आणि 3 इकडं आणा, तुम्हाला इकडं काय मिळतो, दर मिळतो. चला एक 0 आणखी कटतंय, कटवा. 5 2 10. चला या 5 2 10, किती 3 उरले, 5 7 35 असं आलंय. आणखी याला भाग जर दिला तर ते तुमचं याच्यामध्ये येत नाहीये पर्यायामध्ये, तिथं थोडंसं मिस्टेक झालेली आहे. मला असं वाटतंय इथं 3500 एक नसावं, DTP मध्ये हे असं थोडंसं करेक्शन असावे. ठीक आहे, चला आपण त्याला करेक्शन करून बघूत. अदरवाईज उद्याच्या याच्यामध्ये करेक्शन करून तुम्हाला सांगतो नेमकं काय आहे. तर व्याज किती झाले समजा 3500. बघूत आपण या 3500, मुद्दल काय आहे 5000, इंटू दर तुम्हाला काढायचा आहे आणि किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. दोन्ही 0 कटले, 3500 ते 50 आणि 3 इकडे आणा बरं, 50 आणि 3, तर इकडे काय आलं, दर आलंय. 1 1 0 आणखी कटला, 5 1 5, 5 7 35. ओके, हां मग आता आपण काय करूत, हेच घेऊत जे आहे ना, 1 न घेता 3.5च घेऊत, बाकी मग तुमचा हे पर्याय असो नसो. ठीक आहे, चला या आता 3 2 6, उरला काय 1, उरला काय 1 10 झाले. तर 3 3 9, उरला काय परत 1, म्हणजे हे असं झालं. बघा बरं काय केलं, 3 2 6, 1 उरला 10 झाले, 3 3 9 आणि पुढं 1/3, म्हणजे 23.1/3 एवढे टक्के तुमचा काय आहे, दर आहे. ओके, आता याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करा, कारण आपल्याला तिथं संख्या माहित नाही नेमकी किती आहे, आपण अंदाजित घेतली 3500. काय म्हणलंय, 5000 रकमेचे 3 वर्ष मुदतीत 3500 रुपये सरळ व्याज होते, तर व्याजाचा दर किती. मग त्याला असं लिहा, करेक्शन करून काय करा, असं लिहा, कारण तिथे एक्झॅक्ट किती किंमत आहे आपल्याला माहित नाही. तिथं कोणाला तरी एखाद्याला चेंज करा, शेवटच्याला समजा चेंज केलं 23.1/3. ओके, तिथं मिस्टेक झालेली आहे, असो. चला आणखी एक घेऊत, आणखी एक घेऊत या बरं. हां आता याच्यात या, एकच मिनिट. हां याच्यामध्ये सांगा. चला मागच्या प्रश्नामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या. बघा तिथं आपल्याला निश्चित संख्या माहीत नव्हती, मग आपण अंदाजे घेतली 3500. आणि चला बरं, ह्यानं काय म्हणलंय, 2800 रुपये रकमेचे दशादशे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रुपये होते, तर ती मुद्दत किती. आता त्यानं महिन्यात म्हणलंय, काय महिन्यात, आणि सगळं तुम्हाला इकडे हे महिन्यामध्ये पर्याय दिलेत. असू द्या या 2800 रुपये रकमेचे दशादशे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज किती आहे, 154. मग सरळ व्याज लिहा 154. बरं मुद्दल काय आहे 2800, दर काय आहे
3 बरोबर आहे इंटू टी माहित आहे का नाही बरं जाऊ द्या टी तुम्हाला कशात पाहिजे महिन्यात पाहिजे मग टी जर तुम्हाला महिन्यात घ्यायची असेल तर भागिले काय करावं लागते 12 करावं लागते ठीक आहे मग किती शून्य कटतात बघा बरं शून्य शून्य कटले याने याला भागू शकता 3 1 3 3 चौक 12 4 ने याला भागू शकता 4 1 4 4 7 28 मग 154 हे भागाकारात 7 आणा भागिले 7 इकडे काय आलं तुमचं टी 7 दोन्ही 14 एक उरला 14 परत 7 दोन्ही 14 म्हणजे उत्तर काय आलं 22 महिने उत्तर काय आलं 22 महिने ओके 22 महिने म्हणजे पर्यायाला आपला लास्टवाला 22 महिने हे सगळे प्रश्न आपण जे बघले ना हे बेसिक बघितले आणखी आपण पोलीस भरतीच्या याच्यातच आहोत आणखी पुढे गेलेलं नाही आहे आता आपण 2-4 लेक्चर जेव्हा याचे कव्हर करूत तर आपण ते पुढं थोडेसे TCS IBPS कडे जाणार आहोत त्याच्यामध्ये असं काही विशेष नसते तुम्हाला तारखा दिलेल्या असते कधी कधी पॉईंटमध्ये दिलेलं असते थोडेसे एक ट्विस्ट टाईपचे क्वेश्चन असतात ओके चला तर मी इथे थांबूताच ओके बाय